रसिक हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. शिक्षणावर आधारित ज्ञानगंगा या शो मध्ये आपलं स्वागत. दर शनिवारी दुपारी 1 वाजता प्रसारित होणाऱ्या या शो मध्ये आपण ऐकणार आहोत विनोबा ॲप पोस्ट ऑफ दी मंथचे मानकरी ठरलेल्या शिक्षकांच्या मुलाखती. पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे नलवडे येथील जिल्हा परिषद शाळेमधील उपक्रमशील शिक्षक श्री भागीनाथ नामदेव बडे आणि श्री नामदेव तात्याबा धायतडक यांच्याशी संवाद साधत आहेत भूषण देशमुख. नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजच्या ज्ञानगंगा शोमध्ये मी 2 शिक्षकांशी गप्पा मारणार आहे. पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे नलवडे इथल्या परिषद शाळेचे शिक्षक श्रीयुत भागीनाथ नामदेव बडे आणि श्रीयुत नामदेव तात्या धायतडक सर. दोघे एकाच शाळेमध्ये आहेत आणि विनोबा ॲपच्या या मंथ ऑफ द विनरचे मानकरी म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. भागीनाथ बडे सरांना 11 वेळा तर नामदेव धायतडक सरांना तब्बल 5 वेळा हा सन्मान प्राप्त झालेला आहे. तुमच्या दोघांचंही स्वागत आहे. पहिल्यांदा भागीनाथजी सर. धन्यवाद सर. माझं मूळ गाव वडगाव तालुका पाथर्डी, की जे पाथर्डीपासून 30 किलोमीटर पूर्वेला दुर्गम भागात आहे. आजही त्या ठिकाणी वर्षातून काही दिवस एस टी बंद असते. अशा दुर्गम भागामध्ये माझे वडील आणि आई स्वतःच्या शेतामध्ये कष्ट करून व उर्वरित वेळेमध्ये ऊस तोडणीसाठी जात असत. माझ्यासह 3 भाऊ आणि 1 बहीण असं आमचं कुटुंब आहे. आणि आईवडील दोघंही कधी शाळेचं त्यांनी दार पाहिलेलं नाही. परंतु आमच्या गावातलं जे घर असायचं ते घर आणि शाळा जवळ असल्यामुळे गावातील जे काही शिक्षक गावामध्ये नेमणुकीस येत असत आणि मग आलेल्या शिक्षकांना आमच्या वाड्यामध्ये रूम दिली जायची. बरं. आणि त्याच्यामुळे काय झालं सर, की त्या शिक्षकांचा सहवास आम्हाला म्हणजे लहानपणीपासून मिळायचा. आपण शिकलं पाहिजे, शाळेत गेलं पाहिजे असं वाटायला लागलं. त्यांच्याकडं बघून आई आम्हाला सांगायची की तुम्ही यांच्यासारखं शिकून मोठं व्हा. बरं. आणि शाळेच्या वयाच्या अगोदरच ते पाहायला मिळायचं की शिक्षक आपल्या वाड्यात राहत आहेत, ते शाळेमध्ये जात आहेत, शिकवत आहेत. आणि मग त्याच्यातून आईवडिलांना सुद्धा प्रेरणा मिळाली की आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. मग त्यांनी स्वतः म्हणजे वडील तर अक्षरशः 6 महिने एकच धोतर वापरत असत. अशा परिस्थितीमध्ये आणि यवतमाळला ते शेंगदाण्याच्या कारखान्यामध्ये, तेल कारखान्यामध्ये हमाली करायला जात असत 6 महिने. अशा परिस्थितीतून त्या दोघांनी आम्हाला शाळेची आवड निर्माण केली आणि शिकवलं. पाथर्डी तालुका दुष्काळी तालुका म्हणून त्याची ओळख आहे. ऊसतोडणी कामगारांचा तालुका किंवा फार पाणी काही वेळा कपाटामध्ये कुलूपबंद करून ठेवावं लागायचं, इतके दुष्काळ या सगळ्या तालुक्यांनी तिथल्या लोकांनी बघितलेले आहेत. पण अशा कुटुंबामध्ये की ज्यांना शिक्षणाची गोडी आहे असे आईवडील तुम्हाला लाभले, हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरलं सर. सर, यामध्ये आईवडिलांना शिक्षणाचं महत्त्व लवकर समजलं म्हणून आम्ही जे 4ही त्यांचे अपत्य आहोत, की माझ्यापेक्षा एक मोठे बंधू आहेत सध्या, ते औरंगाबाद या ठिकाणी ज्युनियर कॉलेजवर लेक्चरर आहेत. मी 2 नंबर आहे. मी स्वतः पदवीधर शिक्षक म्हणून काम करत आहे. तर 3 नंबर पण शिक्षण क्षेत्रामध्येच आहेत. सुरुवातीला ते सुद्धा शेषराव बडे म्हणून 3 नंबरचे भाऊ आहेत, ते प्राथमिक शिक्षक होते. पुढे आम्ही बरोबर स्पर्धा परीक्षा देत राहिलो. शिक्षक झाल्यानंतर सुद्धा आमची उर्मी त्या ठिकाणी पुढे जाण्याची होती आणि त्यांना यश मिळालं. ते आज पालघर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अरे वा. आणि 3 नंबरची बहीण आहे, तिचं वडील ती 7वीला असतानाच लग्न करायचं म्हटले. परंतु त्यावेळेस मला थोडं शिक्षणाची आवड लागलेली होती. मी वडिलांना सांगितलं की आपली ताई हुशार आहे, तिला तुम्ही शिकू द्या. बरोबर. पण त्यांना असं वाटायचं, ते म्हणायचे नाही माझ्या डोक्यावरचं ओझं मला कमी करायचं. मी म्हणलं हे ओझं नाहीये, ही आपली शान ठरणार आहे. आणि मग त्यांनी माझं ऐकलं आणि तिला पण शिक्षण दिलं. ती पण पुढे D.Ed होऊन शिक्षिका झाली. अरे वा. की जे आईवडील जेव्हा शाळेत न गेलेल्या आईवडिलांचे 4ही अपत्य आज शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत. त्याच्यामध्ये नक्कीच इतरांसाठी हे फार अनुकरणीय आहे. नक्कीच. आणि परिस्थिती किती बिकट असली तरी शिक्षण हे किती महत्त्वाचं असतं आणि पुढच्या पिढ्यांचं भवितव्य या मार्गाने तुम्हाला उज्ज्वल करता येतं. हे खरं म्हणजे तुम्ही तुमच्या आईवडिलांनी दाखवून दिलं. नक्कीच सर. आपल्याकडे आता नामदेव धायतडक सर पण आहेत. तुम्ही सर
याच तालुक्यातले आहात, पाथर्डी तालुक्यातले? नमस्ते सर, मी सुद्धा पाथर्डी तालुक्यातीलच आहे. मोठा देवीजवळ धायतडकवाडी म्हणून एक छोटंसं खेडेगाव आहे. बरं बरं, आणि- तुमच्या आडनावाचीच वाडी आहे? हो. बरं बरं बरं. माझे आई वडील पण शेतकरीच होते आणि एक शिक्षकी शाळेमध्ये माझा प्रवेश झाला. 4थी पर्यंत गावात शिकलो मी वाडीमध्ये. हं. आणि नंतर माझ्या वडिलांनी निर्णय घेतला की माझा मोठा भाऊ शिकतोय तर आता याला आपण शेतीत ठेवू. परंतु माझी आई फार दूरदृष्टीची होती, बरं. शिकलेली नव्हती. हां, परंतु इच्छा होती की आपल्या मुलाने शिकावं. माझ्या आईने मला शिकण्यासाठी वडिलांना सांगितलं की याला शिकू द्या. हं. आणि मग पाचवीत मी अकोल्याला शाळेत गेलो. 3-4 किलोमीटर पायी पायी जायचो. आणि माझ्या आईने पण आठ घातली की तू जर नापास झाला तर तुला शाळेतून काढून घेऊ. बरं. हा. आणि मग असं करत असताना 6वी झाली आणि नंतर मग बाकीच्या मुलांचं पाहून पाथर्डीला तालुक्याच्या ठिकाणी शिकायला जाण्याचा निर्णय घेतला आणि श्री त्रिलोक जैन विद्यालयामध्ये मी 7वीला प्रवेश घेतला. पाथर्डी ते धायतडकवाडी 7 किलोमीटरचं अंतर होतं. पण मी 7वी, 8वी आणि 9वी 3 वर्ष सकाळची 7ला शाळा असायची, पण ते मी कधीच शाळेला उशीर होऊ दिला नाही. आणि तेवढं अंतर मी दररोज पायी अरे शाळेत वा. प्रवेश बरं, बरं, बरं. यायचो. मग तेव्हा एसटी पण नसायची मला वाटतं. नसायची. आणि श्री त्रिलोक शाळेची त्यावेळेस पण खाती होती. वसंत भोसे नावाचे मुख्याध्यापक होते. हो. ते 7च्या नंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना तर नाहीच, पण शिक्षकांना सुद्धा प्रवेश देत नसायचे. बरं बरं. आणि तीच शिस्त आजपर्यंत आम्ही अंगी बांधलेली आहे. तशाच पद्धतीचं काम आम्ही आज सुद्धा शाळेमध्ये करतो आहोत. सर, तुम्ही दोघांनी असं ठरवलं होतं की आपल्याला पुढे करिअर म्हणून शिक्षकच व्हायचंय, की आणखीन काही तेव्हा काही तुमच्या मनामध्ये दुसऱ्या काही गोष्टी होत्या? हा सर, छान प्रश्न आहे. ज्यावेळेस लहानपणी शाळेमध्ये जात असताना आमच्या गावामध्ये सप्ताह व्हायचा, हां. म्हणजे आजही होतो, हरिनाम सप्ताह. हरिनाम सप्ताह. हां. आणि त्या सप्ताहाच्या निमित्ताने त्या तत्कालीन शिक्षण संचालक KP सोनवणे साहेब, त्यावेळेस ते शिक्षण अधिकारी या पदावर असतील, बरं आणि त्यांचं त्या सप्ताहामध्ये प्रवचन व्हायचं, व्याख्यान व्हायचं. बरं बरं. आणि ते आईवडील ते ऐकायचे आणि मग त्यांनी ते ऐकल्यानंतर ते आम्हाला घरी आल्यानंतर सांगायचे असे असे साहेब आहेत हां, की हां. आपल्या गरीब परिस्थितीतूनच शिकून मोठे झाले, हो. शिक्षक होते अगोदर. त्यांचा आदर्श तुम्ही घ्या. आणि मग तो आदर्श आमच्या मनावर, बालमनावर बिंबवला गेला. हं. आणि शिक्षण क्षेत्रातच येण्याचं मी तर शाळेत असतानाच ठरवलं की एक चांगलं शिक्षण विभागामध्ये शिक्षक अधिकारी होण्याचं माझं स्वप्न होतं. बरोबर. आणि आज ते स्वप्न बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. अरे वा, फार छान. म्हणजे खरं म्हणजे आपल्याला बाहेरचे आदर्श दिसण्याआधी पहिल्यांदा शिक्षकच असतात रोल मॉडेल, की आपण यांच्यासारखे शिक्षक व्हायला पाहिजे. बरोबर. आणि ते तुम्ही पूर्ण केलं तुमचं स्वप्न. आणि धायतडक सर, तुम्हाला काय व्हायचं होतं? काय झालं सर, माझ्या पुढे जास्त आदर्श नव्हते आणि छोटं गाव होतं. हं. आमच्या गावातले एकच मुलगा होता आणि त्याने मेकॅनिकल इंजिनिअरचा डिप्लोमा केलेला होता. हां. मग मला काय वाटायचं आपण सुद्धा इंजिनिअरिंग करावं. 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं, परंतु माझे चुलते त्यांनी सांगितलं की नाही नाही, तुला काय करावं लागेल, D.Ed करावं लागेल. तुला D.Ed झाल्यानंतर पटकन नोकरी लागेल, आपली घरची परिस्थिती गरिबीची आहे. हं. मग मी 10वी नंतर D.Edला ऍडमिशन घेतलं आणि 2च वर्षात D.Ed उत्तीर्ण झालो आणि लगेच मला नोकरी लागली. परंतु की आपण एकदा जे काम ठरवलेलं आहे हो. ते अगदी मनापासून करण्याचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला जितकं जास्त काम करू तितका जास्त आनंद मिळत गेला आणि आपण ते काम अविरतपणे करत आहोत. सर, तुम्ही आता दोघंही सोमठाणे, नलवडे हे गाव पण मला वाटतं फार महत्त्वाचं गाव आहे. सोमठाणे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे? मला थोडी गावाविषयी माहिती सांगा ना. सोमठाणे जे गाव आहे तर आता सध्या तिथे एक सोमेश्वराचं मंदिर आहे, म्हणून सोमठाणे नाव म्हणून पडलं. सोमठाणे आहे. बरं बरं बरं. आणि सध्या गावातलं मुख्य व्यवसाय शेती आहे. हां. तसं पाथर्डी तालुक्यातलं शेवटचं गाव आहे ते. बरं मग त्याला लगत तिकडून शेवगाव तालुका येतो. बरं पण गावातली लोक फार भाविक आहेत. बरं. तर आता मागच्या वर्षी गावातल्या लोकांनी स्वतः वर्गणीत करून 3 मजली विठ्ठलाचं मंदिर बांधलं. अरे आणि वा. त्यासाठी लोकांनी 1.5 कोटी रुपयाची लोकवर्गणी जमा केली. सर्व जाती धर्मामध्ये चांगला सलोख आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक अत्यंत गुण्यागोविंदाने या गावामध्ये नांदतात. आणि साधारण लोकसंख्या काय असेल? लोकसंख्या आहे गावाची
1600 लोकसंख्या आहे. बरं, तिथे जिल्हा परिषदेची शाळा पण जुनी असेल ना, मला वाटतं जिल्हा परिषदेची शाळा 1925 साली स्थापन झालेली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यपूर्व स्थापन. काळातली शाळा आहे. बरं सर, शाळेविषयी सांगा ना, तुमची इमारत कशी आहे, विद्यार्थी संख्या, मुलींची संख्या किती आहे, शिक्षक किती जण आहात तुम्ही? सर, आमची शाळा ही इयत्ता 1ली ते 8वी म्हणजे बरं. एकूण 8 वर्ग असणारे आहे. पाथर्डी तालुक्यामध्ये सध्या 8वी पर्यंत असलेली ती एकमेव शाळा आहे. बरं. आणि आमच्या शाळेचा आजचा पट 130 आहे आणि त्या ठिकाणी आता सध्या कार्यरत शिक्षक 7 आहेत. तर त्या ठिकाणी मुलींची संख्या आणि मुलांची संख्या यामध्ये म्हणजे अंतर पडलेलं आहे. तर जे मुलं आपण जास्त आहेत. मागचा जो काळ पाहतो की हां. भ्रूण हत्येचा जो काळ हो, गेलेला आहे, हो, हो. त्याचे परिणाम आम्हाला वर्गामध्ये दिसत आहेत. हां. की वर्गामध्ये त्या ठिकाणी तसं त्याच्यामधून लक्षात येतं की तो मागच्या काळात जरी दुर्गम भाग असला तरी त्या ठिकाणी याकडे लोकांचा ओढा होता की म्हणजे मुली होऊ न देण्याचं प्रमाण जे ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ओझं म्हणूनच पाहिलं जात होतं. बरोबर. आणि मुलीचं शिक्षण त्या ठिकाणी जो पालक वर्ग आहे हम्म. की ते मुलींच्या शिक्षणासाठी उत्साही नसतो. मग आम्ही शिक्षक म्हणून त्यांना मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देतो की मुलींना शिकवा. त्याच्यासाठी 8वीचा जो वर्ग आहे त्या वर्गावर आम्ही विशेष लक्ष देतो. बरोबर. म्हणजे त्या वर्गासाठी आम्ही शिष्यवृत्तीचे तास दररोज 1 घड्याळी तास सकाळी 9:30 ते 10:30 रेग्युलर नियमित घेतो. की 8वीच्या शिष्यवृत्तीचं सुद्धा त्या ठिकाणी भरपूर चांगलं यश श्री धायतडक सर यांच्या सहकार्यातून आम्हाला मिळालेलं आहे सर. बरं. की 2020 साली त्या ठिकाणी मयूर खटावकर म्हणून विद्यार्थी आमचा जिल्हा परिषदेच्या 8वीच्या शाळेचा जिल्हा परिषदेच्या गुणवत्ता यादीमध्ये उत्तीर्ण झाला आणि त्याला शिष्यवृत्ती मिळाली. अरे वा. त्याच्यानंतर 2022 साली NMMSला सर्वप्रथम आम्ही विद्यार्थी बसवले सर. त्या ठिकाणी 11 विद्यार्थी बसवले. 11 पैकी 2 विद्यार्थी पास झाले की जी सुरुवात होती आमची. आणि त्याच्यापैकी एका विद्यार्थिनीला 48,000 रुपयाची शिष्यवृत्ती सुद्धा मिळाली सर. अरे वा वा. आणि ती विद्यार्थिनीची जर आपण परिस्थिती पाहिली ती आदिवासी कुटुंबातील विद्यार्थिनी आहे की तिला आजही स्वतःचं घर नाही, स्वतःची जागा नाही, माळ राहणारी आदिवासी कुटुंब आहे. आणि त्या विद्यार्थिनीला त्या ठिकाणी आम्ही शिष्यवृत्ती मिळवून देण्यामध्ये यशस्वी झालो म्हणजे अभ्यास घेऊन. ही परीक्षा नेमकी कशी असते आणि तुम्ही तयारी कशी करून घेता? जादा तास तर घेता, हो पण नेमकं कशा पद्धतीने मुलांना त्या परीक्षेसाठी तयार केलं जातं? सर, ही राष्ट्रीय दुर्बल घटक योजनेतील मुलांसाठी म्हणजे याला उत्पन्नाची मर्यादा असते. आज रोजी 3 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न गटातील पालक जे आहेत त्यांच्या मुलांना या परीक्षेला बसता येतं. आणि त्याच्यासाठी जो सिलेबस असतो तो 6वी ते 8वी म्हणजे मॅक्झिमम हा 8वीच्या वर्गातील सिलेबस असतो, परंतु 6वी पासून त्या घटकावरचे प्रश्न येऊ शकतात. 3 वर्षाची तयारी तुमची 3 वर्षाची तयारी असली पाहिजे. त्या पद्धतीने धायतडक सर आणि मी जेव्हा आमच्याकडे तो वर्ग 6वीलाच येतो, कारण आम्ही पदवीधर म्हणून काम करतो. 6वीला वर्ग आल्यानंतर आम्ही 6वी पासूनच त्याची तयारी सुरू करतो. आणि गेल्या वर्षी सर सांगायला आनंद वाटेल म्हणजे अभिमान वाटेल की सरांकडे 8वीचा वर्ग होता. 11 विद्यार्थी होते की जिल्हा परिषदची शाळा आणि टोकाची शाळा त्या ठिकाणचे राहिलेले 11 विद्यार्थी आमच्याकडे होते. म्हणजे चांगल्या कुटुंबातील विद्यार्थी हे चांगल्या शाळेमध्ये शिफ्ट होतात आणि आमच्याकडे जे राहिलेले होते त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन आम्ही या स्पर्धा परीक्षेची तयारी केली. आणि सरांनी खूप मेहनत घेतली वर्षभर. तर 11 पैकी 9 विद्यार्थी सर शिष्यवृत्ती परीक्षेत त्या पात्र झाले. फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये 2 विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू यांची जी सारथी शिष्यवृत्ती आहे ती शिष्यवृत्ती मिळाली. दरवर्षी 9,600 रुपये अशी ती 5 वर्षासाठी मिळते. बरोबर. पुढे उच्च शिक्षणाचा तुमचा मार्ग खुला होतो. हो. आणि जी म्हणजे पालकांची अनेकदा तीच समस्या असते की हिला शिकवायचं कसं मुलीला किंवा मुलाला. शेतीमध्ये त्या मुलांना घेतलं तर मग त्यांचं शिक्षण तिथे थांबलं असतं, पण या स्कॉलरशिपमुळे त्यांना पुढे भरपूर शिकता येतं आणि अनेक जण पुढे गेलेले पण आपण बघतो. नक्कीच सर. तुमच्या शाळेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी तर करत आहातच, उपक्रम असतील. मला सांगा तुमचं ग्रंथालय कसं आहे? सर, आमच्या शाळेमध्ये चांगल्यापैकी ग्रंथालय आहे की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून आलेले पुस्तकं आमच्या त्या ग्रंथालयामध्ये असतात. प्लस आम्ही काय करतो की ज्या पुस्तकामधून आणखी विद्यार्थ्यांना आपल्याला पुढे जाण्यासाठी अवांतर वाचन त्यांना वाचण्यासाठी आणि पुढे जाता येईल असे त्याच्यात जे संदेश असतील असे पुस्तकं वाचण्यासाठी आम्ही प्रवृत्त करतो. बरोबर. मग साधारण किती वेळ आठवड्यातला पुस्तक वाचनासाठी किंवा ग्रंथालयासाठी दिला जातो मुलांना?
आठवड्यातील दर शनिवारी आम्ही मुलांना पुस्तकं देतो आणि ते पुस्तक मुलं 8 दिवसामध्ये वाचतात, घरी नेतात घरी पुस्तकं? नेतात. अरे वा. आणि जर त्याच्यातलं जर पुस्तकाचे पानं कमी असतील आणि मुलांची आवड वाढत गेली आणि ते 2च दिवसात जर पुस्तक संपलं अरे तर वा. आम्ही त्यांना मध्ये पण बदलून देतो. बर 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 या कामी आम्हाला मुलं पण मदत करतात. बरं. कारण अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया आहे, मोबाईल आहे, टीव्ही आहे, त्यामुळं मुलांचं वाचनाचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळे ते अभ्यास करतात पण अवांतर वाचन म्हणजे नाटकं असतील, कादंबरी असेल किंवा आत्मचरित्र असतील, तर हे वाचन थोडंसं कमी झालेलं दिसतं. शिक्षकही वाचत असतील तर मग मुलांवर तो संस्कार होतो आणि हो. मुलांमध्ये ती आवड निर्माण होते. तुमच्याकडे सर प्रयोगशाळा पण आहे शाळेमध्ये? हो, प्रयोगशाळा पण आहे. बरं. 8वी पर्यंत जे छोटे छोटे प्रयोग आहेत हां. ते मुलांना आम्ही करून दाखवतो आणि काही काही प्रयोग मुलं स्वतः सुद्धा करतात. बरं. आणि त्यासाठी मग काही मुलांना पुढे पण मला वाटतं तुमचं प्रदर्शन असतं ना? तर दरवर्षी आम्ही त्या विज्ञान प्रदर्शनमध्ये सहभाग घेतो आणि सहभागासाठी शाळेतून काही ठराविक मॉडेल निवडलेले असतात. परंतु आम्ही त्या तालुक्याच्या विज्ञान प्रदर्शनाला शाळेतल्या सर्व मुलांना पाहण्याची संधी देतो. बरोबर. मागच्या वर्षी सरांनी सुद्धा एक मॉडेल तयार केलेलं होतं. अरे वा. अगदी कमी खर्चिक होतं, म्हणजे खर्चच नाही म्हटलं तरी कुठलं चालेल. कुठलं मॉडेल होतं सर? त्या मॉडेलचं नाव होतं सर दोरीचे ठिबक सिंचन. बरं. जे ते मॉडेल पाहिलंय ना, पूर्ण प्रदर्शनातील सर्व विद्यार्थी शिक्षक खूप प्रभावित झाले आणि त्याची थीम खूप आवडली त्यांना. त्याच्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर आपल्याला कुंडीतील रोप जिवंत ठेवायचं असेल, आपण कुठं गावाला जाणार असतो हो हो. तर त्यावेळेस आपण त्याला पाणी देण्याची व्यवस्था करू शकत नाही. तर माझ्या सहज असं मी त्याच्यावर म्हणजे शाळेमध्ये आणि हे कसं सुचलं ते पण सांगतो सर. 2018 साली ज्यावेळेस मी त्या शाळेमध्ये आम्ही हजर झालो, त्या शाळेमध्ये पूर्वीचे फक्त 1-2 लिंबाचे झाडं मोठे होते, कडुलिंबाचे, आणि कॅम्पसमध्ये मोकळी जागा भरपूर होती. आणि मग माझ्या लक्षात आलं की इथं आपल्याला वृक्षारोपण करण्याची संधी आहे. योगायोगाने जून-जुलैमध्ये एका शिक्षण अधिकाऱ्यांच्या भेटीमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या शाळेला आम्ही 25 झाडांचं उद्दिष्ट दिलेलं आहे. बरं. की तुम्ही 25 झाडं लावायचे आणि जगवायचे. मग मी थोडं मनात विचार केला, हे उद्दिष्ट जरी 25 असलं तर आपल्याकडं 150 मुलं आहेत. त्यावेळेस 150 पट होता. 150 पेक्षा जास्त झाडं लावू, प्रत्येकी एक तरी झाड आपण लावलं पाहिजे. आणि तो उपक्रम सरांच्या सहकार्यातून आणि इतर शिक्षकांच्या पण मदतीने तो 2019ला मी राबवला. तो राबवल्यानंतर नेमकं दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर तिथं पिण्याच्या पाण्याचीच टंचाई निर्माण झाली. तर या झाडांना जगवायचं कसं? मग माझ्या लक्षात आलं की आता आपल्याला झाडं लावलेली आहेत ते जगवून आपलं कर्तव्य. विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने मी सांगत गेलो. दुपारी जेव्हा मुलं जेवायला सुट्टी होत होती, जे शाळेच्या नळाला मुलं हात धुवायचे, त्या नळाचं पाणी मी एका बकेटमध्ये साचवायचो. बरं. दुपारी सलग 4-5 महिने मी सातत्याने केलं आणि हात धुतलेल्या पाण्यावर ते 150 झाडं त्या ठिकाणी आज डौलाने डोलत आहेत. पाण्याचा पुनर्वापर पण मुलं शिकली असतील आणि एक एक थेंब कसा आपण वाया जाऊ न देता त्याचा योग्य पाण्याच्या बचतीचं त्यांना फार फार गांभीर्य कळलं की पाणी वाचवलं पाहिजे आणि त्याच्यातून वृक्षारोपण केल्यानंतर आज शालेय परिसरामध्ये गार्डन तयार झालं. अरे वा वा. कुठली कुठली झाड आहेत सर? त्याच्यामध्ये कांचनार आहे, नंतर आवळा आहे, बेहडा आहे, नंतर फटाकडी आहे, बदाम आहे. हे फटाकडी कसं असतं झाड? फटाकडी त्याला पिवळे फुलं येतात. बरं. साधारण ते महामार्गाच्या बाजूला लावलेलं असतं. बरं. पिवळे फुलं येतात आणि त्या थोड्या लांब लांब शेंगा असतात. त्या फुटताना फट्ट आवाज येतो. त्याला फटाकडी नाव आहे. पिवळे सुंदर फुलं येतात. म्हणजे असे वेगवेगळे झाड आहेत. हिरवगार राहतात आणि मुलं झाडांची जोपासना करतात. सर काय झालं, ज्यावेळेस मुलं शाळा सुटायला वेळ लागली आणि मग बाटलीतलं पाणी इकडे तिकडे ओतायचे ना, सर काय करायचे, अशी आडवी राहायची, हे पाणी हे झाडाला टाक. आणि मग तेव्हापासून त्यांची सवय अंगी बांधली आणि आता कोणी ते झाडाला हात लावणार नाही, म्हणजे पानं तोडणार, फांद्या तोडणार असे काही सवय राहिले नाही. तर हे पाहिल्यानंतर एक नगरकर महाराज आलते आणि त्यांनी पाहिलं, ते म्हणले सर ही शाळा तर ग्रीन स्कूल आहे म्हणे. अरे वा. आणि त्यांनी सगळी शाळा पाहिली, जवळजवळ म्हणजे 1,500च्या पुढे अशा झाडाच्या रांगा लावलेल्या आहेत सरांनी. बरोबर. आणि 1,500च्या पुढे झाडं पाहिल्यानंतर त्यांनी धाराशिवचा ग्रीन स्कूल अवॉर्ड घोषित केलंय आणि आम्हाला 5 मार्च 2024ला त्यांनी धाराशिवला बोलवलेलं आहे. बरोबर. सर हे तर फार उत्तम काम आहे, कारण पर्यावरण हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच वेळेस कोरोना पण सुरू झाला होता 2019 मध्ये. त्यामुळे शाळाही बंद झाल्या असतील आणि मग ती झाडं कशी वाचवायची,
तर तुमचं ते ठिबक सिंचन. हा, मग ते मी तेच सांगणार होतो हां. की ते जे दोरीचं ठिबक सिंचनकडे मी कसं गेलो. हां. तर त्या दरम्यानच्या काळामध्ये कोरोना लागल्यानंतर त्या झाडांना पाणी घालण्यासाठी तिथं आपण वारंवार जाऊ शकत नाही. मग माझ्याकडं मी जे तेलाचे ड्रम बरेचसे गोळा केलेले होते आणि एका पाथर्डीमधील एका दुकानदाराला मी विनंती केली, हम्म. मला असे ड्रम पाहिजेत. त्यांनी मला विचारलं की तुम्हाला कशाला पाहिजेत. हां. मग मी त्यांना म्हटलं की मला शाळेमध्ये असे मी झाडं लावलेले आहेत आणि ते मला जगवायचेत, हम्म. त्याच्यासाठी लागतात. तर त्यांनी ते ड्रम मला फ्रीमध्ये देऊन टाकले. अरे वा. आणि मग ते ड्रमला मी वरतून तो ड्रमचा अर्धा असा वरचा भाग कापला हां. आणि प्रत्येक ड्रम मध्ये पाणी भरून ठेवायचो. किती लिटरचे ड्रम आहे ते? 5 लिटरचे 5 ड्रम लिटर. होते. बरोबर. आणि त्या ड्रम मध्ये पाणी भरून ठेवायचो आणि एक सुतळी, जे दोरीचं ठिबक सिंचन मॉडेल जे मांडलं होतं विज्ञान प्रदर्शनात, ती सुतळी त्या पाण्यामध्ये बुडवायची ड्रम मध्ये हां. आणि तिचं दुसरं टोक फक्त त्या झाडाच्या बुंद्यापाशी सोडून द्यायचं. बरं. ते पूर्ण पाणी संपेपर्यंत थेंब थेंब पाणी त्या झाडाच्या ते बुंद्या आपोआप ओढून घेतं पाणी. आपोआप ओढून घेतं. बर बर बर. आणि मग असं त्याला ते पाणी 8 दिवस पुरायचं. वा. मग परत 8 दिवसांनी जायचं, ती दोरी आणि पाणी बदलून टाकायचं. दोरी नवीन टाकली की परत व्यवस्थित सप्लाय सुरू व्हायचं. बर बर बर. कारण दोरीमध्ये थोडं शैवाल जमा झाल्यानंतर ती हां, पाण्याचं पाण्याचा वेग वाहण्याची कमी- क्षमता कमी होते. अरे वा, हे फार खरं उत्तम आहे सर. कारण आणि या मॉडेलला सर हे खरं म्हणजे 4 भिंतीच्या आतली प्रयोगशाळा असते, त्यामध्ये आपण काहीतरी करून दाखवतो परीक्षणालय, पण हे प्रत्यक्ष व्यावहारिक व्यावहारिक प्रयोग. जे हे आहे ज्ञान आहे ते मुलांपर्यंत पोच. पोहोचलं. असे कुठले कुठले उपक्रम तुम्ही राबवले सर, असं की जे तुमच्या पाठ्यपुस्तकात हे शिक्षक म्हणून तुम्हाला काही सरकार सांगत नाही किंवा शिक्षण अधिकारी सांगत नाही, पण तुम्ही तुमच्या कल्पनेतून तुम्हाला जे सुचतं त्यातून तुम्ही करता. याच्या आधी कुठल्या शाळांमध्ये, तुम्ही आधी पण अनेक शाळांमध्ये काम केलं असणार, कुठे कुठे तुम्ही असे उपक्रम राबवलेत? सर, पाथर्डी तालुक्यामध्येच मी पालवेवाडी म्हणून एक छोटी शाळा होती. हां. त्या ठिकाणी 2001 साली मला नेमणूक मिळाली. द्विशिक्षक ही शाळा होती, पण पट चांगला 76 होता. बरं. त्यावेळेस 2च शिक्षक मंजूर राहायचे आणि 2 शिक्षकांना ते थोडे विद्यार्थी जास्त म्हणजे कंट्रोल करणं अवघड असतं. कंट्रोलला आणि शिकवायला थोडं 4 वर्गाचे हे व्हायचं. मग माझ्या लक्षात आलं की इथं मुलांची संख्या आहे आणि या मुलांना 4थीतून 5वीला जायला 5 किलोमीटरवरती अकोले म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी मुलं जायचे. हं. मग या मुलांचा वेळ वायाला जायचा आणि तिथपर्यंत जाताना काही मुलं मध्ये शाळा पण सोडून द्यायची. मग मला असं वाटलं की या मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे नेहमीच्या चाकोरीच्या बाहेर जाऊन. हां. मग मी माझे जे वरिष्ठ केंद्रप्रमुख होते त्यांना विनंती केली की मला या ठिकाणी 5वीचा वर्ग काढायचा. बरोबर. म्हणजे स्वतःहून मला इनिशिएटिव्ह जाणवलं की तुम्ही आपण घेतला इथं की केलं हां, पाहिजे. बरोबर, ती गरज होती त्या वेळची. गरज लक्षात आली आणि मग मी 5वीचा वर्ग काढला सर. तोच वर्ग पुढे 6वी कंटिन्यू झाला, 7वी कंटिन्यू झाला. म्हणजे एक चाकोरीच्या बाहेर जाऊन जिल्हा परिषदची परवानगी घेऊन त्या ठिकाणी 7वी पर्यंतची शाळा तयार झाली. आणि मग हे करत असताना मुलांना त्या परिसरामध्ये रमण्यासाठी हं. आपल्याला आणखी काय करता येईल, म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये गेल्यानंतर त्या दृष्टीने पहिलं मी पाहतो की मुलं आल्यानंतर त्यांना घराची ओढ लागली नाही पाहिजे, की शाळेतून आपल्याला घरी जायचं म्हणलं की त्यांना उलट नको वाटलं पाहिजे. हं. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर पर्यावरण म्हणजे निसर्ग संवर्धन. हो. म्हणजे शाळेच्या परिसरामध्ये जर एका बागेसारखं वातावरण जर तयार झालं, हं. की जसं आपण कामातून विश्रांती घेण्यासाठी कुठं जातो, बगीच्यामध्ये जातो, हो हो हो. तसं मुलांना शाळेमध्ये आल्यानंतर घरी जाऊ वाटू नये. हं. मग असंच मी पालवेवाडीला असताना सुद्धा त्या ठिकाणी शाळेमध्ये एक छोटीशी गार्डन बनवली होती. बरं. त्याच्यानंतर मोहोज देवडे या ठिकाणी बदली झाली, पदवीधर म्हणून शिक्षक नेमणूक झाली. त्या ठिकाणी जागा नव्हती, परंतु त्या ठिकाणी जेवढे मुलं तेवढे प्रत्येकाची एक कुंडी, हं. त्या ठिकाणी दुमजली शाळा होती. वरच्या मजल्याच्या गॅलरीमध्ये प्रत्येक मुलाची एक एक कुंडी लावली बरोबर. आणि त्याच्यामध्ये फुलझाडं लावली. वा. मग तिथून ज्यावेळेस 2018 साली या शाळेमध्ये आलो, मग इथं पण म्हटलं मुलगा आलेला त्याला परत घरी जाऊ वाटलंच नाही पाहिजे. आज सुट्ट्या लागलेल्या आहेत, पण काल मुलं आमचे नाराज होते की उद्या आपल्याला शाळेत यायला भेटणार नाही. म्हणजे असं शाळेचं वातावरण बनवायचं हा आपला मुख्य उद्देश का, की मुलांना शाळेची आवड लागावी, शिक्षणाची आवड लावावी आणि त्याच्यातून त्याचं व्यक्तिमत्व विकसित व्हावं. बरोबर. दायत्रडक सर, खरं म्हणजे असे उपक्रम राबवायचे असतील तर गावकऱ्यांचं सहकार्य, मुलांच्या पालकांचं, विद्यार्थी जे येतात त्यांचे आई वडील असतील तर त्यांचं सहकार्य कसं मिळवता तुम्ही? हे पहा सर, मी सुरुवातीला अकोला तालुक्यातील वारंगुशी या गावात म्हणजे आदिवासी भागामध्ये हो. नोकरीला लागलो बरोबर. आणि तेव्हापासून गावकऱ्यांचं सहकार्य मिळवण्याची आम्हाला हातोटी आहे. पहा, हं. सर्वप्रथम आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यावेळेस विद्यार्थ्यांना सहभागी करतो त्यावेळेस पालकांची भेट घेणं, पालकांना समजावून देणं, अशा पद्धतीने काही वेळा पालकांचे मेळावे घेणे, ह्या गोष्टी आम्ही करतो.
1996 साली अशी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना माझ्याकडे त्यावेळेस पण 6वीचा वर्ग होता. एक रामदास दत्तू लोटे नावाचा विद्यार्थी होता आणि त्याला तालुक्यात तो मनाचे श्लोक पाठांतराला पहिला आला. बरं. आणि मी त्याला जिल्ह्याला आणलं आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळेस 26 जानेवारीचा कार्यक्रम झाला आणि त्यावेळेस मी भाषणात सांगितलं की आपला हा जो रामदास आहे हा नक्कीच मोठेपणे मोठा होणार आहे. तर तो सर त्या गावातला आदिवासी मधला पहिला डॉक्टर आहे माझा विद्यार्थी. अरे वा आणि वा. तो आज सुद्धा त्या गावात तो सेवा देतो. बरं, बरं, आणि मग ज्यावेळेस आपण समुदाय एकत्र येतो त्यावेळेस आपलं काम लोकांना पटवून दिलं की लोक पण आपलं ऐक. याच्यासाठी आम्ही काय करतो, दरवर्षी ज्या शाळेत जाईल त्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम हा मुलांचा सगळ्यात आवडीचा भाग असतो. हो. आणि पण कधी कधी काय वाटतं, शिक्षकांना सहकारी शिक्षकांना वाटतं की याच्यासाठी ज्यादा काम करावं लागतं आणि ज्यादा वेळ द्यावा लागतो. परंतु मुलांना आणि गावकऱ्यांना सुद्धा पण हा कार्यक्रम आवडतो. आणि ज्यावेळेस कार्यक्रम आवडेल, ज्यावेळेस लोक सगळे खुश असतील आणि अख्खे गावातले लोक जमा झालेले असतील, त्यावेळेस आपल्या शाळेला काय कमी आहे आणि आपल्याला काय करायचंय आणि आपण काय काय चांगल्या बाबी केल्या, आपले कोणत्या कोणत्या तालुकास्तरीय केंद्रस्तरीय कोणत्या स्पर्धेमध्ये विद्यार्थी चमकलेत, हो. त्यांची नावं वाचून दाखवणे, त्यांचा सत्कार करणे, अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण राबवतो. त्याचप्रमाणे हे जे शैक्षणिक सहली असतात, हो. सहलीचं एक मुलांना फार आकर्षण असतं. हो. दरवर्षी एक सहल आपण आयोजित करतो आणि त्या सहलीमधून पालकांच्या भेटी होतात. पालक आपल्या मुलांना सांभाळावं म्हणून शिक्षकांकडे अत्यंत आत्मीयतेने पाहतात. आणि त्या सहलीमधून सुद्धा जे मुलं कायम गैरहजर राहण्याचा प्रयत्न करतात ते मुलं सुद्धा सहल म्हणल्यानंतर 2-3 महिने ते गैरहजरच राहत नाहीत. त्याला जर सांगितलं की भाऊ तुला सहल नेणार नाही तर ते मुलं सुद्धा उपस्थित राहतात. अशा पद्धतीने. आणि कुठे कुठे तुम्ही सहली नेल्यात आतापर्यंत सर आम्ही सहली भंडारदरा, बरोबर, सांदनदरी, घाटघर, हो, म्हणजे हा एक रूट. बरोबर. नंतर मग इकडं आपलं भीमाशंकर, शिवनेरी बरोबर. हा रूट. नंतर मग कात्रजचं सर्पोद्यान, जेजुरी, तर मग आपला संभाजीनगरचा परिसर, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या सहलीचं बरोबर. आयोजन करत असतो. सहलीतून खूप शिकायला मिळतं ना, ज्या गोष्टी पुस्तकात हो, नाही हो. पाहायला मिळत पाहायला त्या मिळत नाही, निसर्गामध्ये. प्रत्यक्ष पाहायला भेटतं. धरण काय असतं हे प्रत्यक्ष गेल्याशिवाय कळणार नाही ना. कळत नाही. किंवा जंगल आपण म्हणतो, हो. आपण खरं म्हणजे दुष्काळी भागातलो आहोत, त्यामुळं जंगल, वन्य श्वापद हे प्रत्यक्ष अनुभवणं हे सहलीच्या निमित्तानेच घडू शकतं. या सगळ्यांचा फायदा असा होतो की गावकरी आत्मीयतेने जवळ येतात आणि मुलांसाठी मग थोडासा पैसा बाजूला काढतात, त्यांच्या शिक्षणाला मदत करतात. हो, शाळेमध्ये एखादी सुविधा हवी असेल, बेंच नसतील किंवा कॉम्प्युटर नसेल, हो. तर त्यासाठी फार मोठी मदत मदत. गावकऱ्यांकडून तुम्हाला होत असते. सर, खाजगी शाळा किंवा मोठ्या शाळा आहेत, ट्रस्टच्या असतील, वेगवेगळ्या संस्थांच्या असतील, त्यांच्याकडे वेगळे संगीत शिकवणारे शिक्षक असतात, क्रीडा शिक्षक असतात, वेगळे ग्रंथपाल असतात किंवा प्रयोगशाळेमध्ये पण लॅब असिस्टंट वगैरे असू शकतात. पण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मला वाटतं असे काही स्वतंत्र शिक्षक नसतात. शिक्षक नाहीये. मग अशा वेळी तुम्ही काय करता? हे पहा सर, आता माझ्याकडे 8वीचा वर्ग आहे, मागच्या वर्षी पण होता हां. आणि आता ह्या वर्षी पण आहे. तर आता आपण सरांनी अगोदर सांगितल्याप्रमाणे की NMS परीक्षेची आपण तयारी करून घेतली, स्पर्धा परीक्षेची. आणि 11 मुलांपैकी 9 मुलं त्या परीक्षेला पात्र झाली. हो. आणि हे आमच्या गावचे सरपंच अमोलजी नलोडे यांना मी सांगितलं, सर आपले ह्या परीक्षेत 11 पैकी 9 मुलं पास झालेली आहेत. ते म्हणले, सर मला प्रश्नपत्रिका दाखवा, मी 10वीला पहिला आलेलो आहे, 12वीला पहिला आलेलो. आणि त्यांना एक बुद्धिमत्तेच्या पेपरची प्रश्नपत्रिका दाखवली. हो, हो. 90 मार्काचा पेपर असतो सर. आणि त्यांनी ते 90 प्रश्न वाचली. त्याच्यातले काही प्रश्न UPSC ला, MPSC ला, PSIच्या परीक्षेला येणारे असतात. ते थक्क झाले. त्यांनी काय केलं, माझ्या समोरच आमच्या सन्माननीय आमदार मोनिकाताई राजळे यांना फोन लावला. आमच्या शाळेत 9 मुलं या परीक्षेत पात्र झालेले आहेत, आपल्याला या मुलांचा आणि या सरांचा सत्कार करायचा आहे. आणि मग ताईंनी पण 2 दिवसाची तारीख दिली आणि त्यांनी काय केलं, त्या 9 मुलांचा आणि आमच्या सगळ्या शिक्षकांचा सत्कार केला. मग अशा वेळेस गावामध्ये एक सहानुभूती झाली. आम्ही ज्यावेळेस आणि कौतुकाची थाप फार महत्वाची असते. थाप झाली. आणि त्याच्यातल्या एका मुलीने जे भाषण केलं की मी अत्यंत गरीब कुटुंबातली आहे, माझ्या घरात आजही लाईट नाहीये, माझ्या घरामध्ये माझं घर झोपडीचंच आहे आणि मी या परीक्षेमध्ये पास झाले, मला सरांनी पुस्तक आणून दिले, मला यायला जास्त अंतर होतं म्हणून मला सरांनी सायकल दिली. आणि मग हे ऐकल्यानंतर ताईंनी सुद्धा त्यांच्या भाषणात सांगितलं की अशी जर होतकुरू मुलगी असेल तर मी तिला शिक्षणासाठी दत्तक घेते. आणि मग सगळ्या गावाची ज्यावेळेस सहानुभूती झाली त्यावेळेस लोकांना आपण दाखवल्यानंतर गावातल्या लोकांचा सहभाग मिळवण्यासाठी काहीच अडचण येत नाही. आता हाच प्रयत्न सर परत यावर्षी पण चालू आहे.
बरोबर. यावर्षी ज्यावेळेस एप्रिल महिन्यामध्ये जिल्हा परिषदेने पत्र काढलं की एप्रिल महिन्यात शेवटच्या आठवड्यात सुट्टी आहे. त्यावेळेस सुद्धा मी काय केलं, 8वीचा वर्ग म्हणजे जो 7वीचा वर्ग होता त्यावेळेस पालकांना सगळ्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की आपले हे जे 18 मुलं आहेत, या 18चे 18 मुलं या परीक्षेत पास झाले पाहिजेत. आणि पालकांनी सुद्धा त्यांनी ते मागचा अनुभव त्यांच्या जमेश होता ना, त्यांनी सांगितलं की सर तुम्ही म्हणता तसं आम्ही हे करू, फक्त तुम्ही, मी त्यांना काय सांगितलं, तुम्ही फक्त मुलं मी ज्यावेळेस म्हणल त्यावेळेस मला काय करा, तुम्ही वर्गामध्ये मुलं पाठवा. एप्रिल महिन्यातच मी 8वीचा अभ्यास सुरू केला सर, आणि मे महिन्यात त्यांना घरी अभ्यास दिला. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यापर्यंत 8वीच्या सर्व विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आता तुमचं जे म्हणणं आहे की सर संगीताला वेगळा शिक्षक पाहिजे, कलेला वेगळा शिक्षक पाहिजे, पण मला तरी असं वाटतं की माझं इंग्लिशवर, गणितावर, मराठीवर, हिंदीवर सगळ्या विषयावर तितकंच प्रभुत्व आहे. आणि 8वीचा अभ्यासक्रम 31 ऑगस्टला पूर्ण करून आजपर्यंत मी NMSच्या, अथर्वश्रीच्या, अक्षरगंगाच्या, शब्दकळीच्या 67 प्रश्नपत्रिकांचा सराव सोडून घेतलेला आहे मुलांचा. क्या बात आहे, वा. आणि मग आता मला असा कॉन्फिडन्स आहे की 18 पैकी माझे 15 तरी मुलं ते परीक्षेत पात्र होतील आणि किमान 10 जण स्कॉलरशिपला पात्र होतील, म्हणजे त्यांना सार्थिक होईना शिष्यवृत्ती मिळेल. गुणवत्तेच्या बाबतीत कुठलीही तडजोड आपण करत नाही. इतर मुलांसारखंच आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पण आपण त्यांच्या पूर्ण क्षमतेमध्ये वाढ होण्याचा प्रयत्न करत असतो. खेळाच्या बाबतीत काय स्थिती आहे सर? खेळाच्या बाबतीत सुद्धा आम्ही काय करतो, जरी मैदान छोटं असलं तरी एक दिवशी एका वर्गाला संध्याकाळची खेळाचे टाइम देतो. आमच्याकडं खो खोचं ग्राउंड आहे, कबड्डीचं बी थोडे खेळायला जागा मिळते. आणि मैदानी खेळ कुठले तुम्ही शिकवता? मैदानी खेळ खो खो, कबड्डी शिकवतो आम्ही. नंतर खेळायला लेझिम आहेत आमच्याकडं, डंबेल्स आहेत. खेळामध्ये ज्यावेळेस धावण्याच्या स्पर्धा झाल्या होत्या जिल्हा परिषदेने, त्यावेळेस आमच्या वर्गातला महेश सुपेकर हा जिल्ह्यात पहिला आला होता. सर, ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी असं दिसतं की कुपोषण आहे. खरं म्हणजे ती उपासमारच असते की पालकांकडे पुरेसा काही रोजगार नसतो किंवा त्यांना उत्पन्न कमी असतं, त्यामुळे मुलांना पाहिजे तसा आहार लहानपणी मिळत नाही आणि मग त्याचा परिणाम त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरही होतो. म्हणजे मुलं गळण्याचं ते एक प्रमाण असतं की खायलाच मिळत नाही, तर मग पालक त्यांना काहीतरी कामाला पाठवतात, बालमजुरी सुरू होते आणि मग गळतीचं प्रमाण शाळेतलं वाढत जातं. तर मुलांच्या आरोग्याकडे किंवा त्यांच्या एकूण सुदृढतेकडे तुम्ही कसं लक्ष देता? छान प्रश्न आहे सर. या संदर्भात म्हणजे मुलांचं जे आरोग्य आहे, आमच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना सुरू आहे. आणि त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना दररोज दुपारचं जे त्या ठिकाणी जेवण बनवून दिलं जातं, त्याच्यामध्ये भात आणि प्रतिदिन वेगवेगळे कडधान्य असतात. तर सोमवारी मूग डाळ वरण, मंगळवारी हरभरा उसळ, बुधवारी मटकी उसळ, गुरुवारी अशा पद्धतीने म्हणजे मुलांना कंटाळा येणार नाही असं अल्टरनेशनने ते दररोज तेच नको, वेगळं काहीतरी वेगवेगळं बदलून. आणि त्यामध्ये क्वालिटी आम्ही देतो की जिल्हा परिषद शाळेतली मुलं हे सर्व गरीब स्तरातील आहेत आणि शासनाने ही जी योजना लागू केलेली आहे, मग कुपोषण या पोषण आहारामुळे बऱ्याचशा प्रमाणात कमी झालेलं आहे. मुलांना शाळेची आवड पण लागली, त्यांचं आरोग्य पण सुधारलं. आणि त्याचबरोबर सर आम्ही या पोषण आहार योजनेमधूनच मुलांना आठवड्याला पूरक आहार देतो. बरोबर. तर पूरक आहारमध्ये सुद्धा आम्ही एक कल्पकता वापरली. जेव्हा पूरक आहाराचं काम म्हणजे योगायोगाने मीच करतोय सध्या, तर गेल्या वर्षी मुख्याध्यापकांनी माझ्यावरती जबाबदारी सोपवली आणि मग मी म्हटलं की ही वेगळ्या पद्धतीने कशी आपल्याला राबवता येईल. मुलांनाच विचारलं की आता तुम्हाला या आठवड्यामध्ये कोणता पूरक आहार द्यायचा, तुम्हाला काय आवडेल, तुम्हाला काय आवडेल. मग आपण काहीतरी आणून लादण्यापेक्षा मुलांचा आधी ओपिनियन घेतलं. बरोबर. मग मुलं सहज म्हणून गेले, सर आम्हाला बदाम पाहिजे. मग लगेच बदाम. पहिल्या सुरुवातीला बदाम मुलांना पूरक आहार मध्ये दिले. मग पुढच्या वेळेस परत विचारलं आता पुढच्या वेळेस काय पाहिजे, ते म्हणले काजू. म्हणजे त्यांना कदाचित वाटलं नसेल की सर आपल्याला देतील, पण आम्ही त्याच खर्चामध्ये ते बसवलं. आणि मग काजू, मग मुलं जसं जसं सांगत गेले, मग मुलांना पण पदार्थ आता आठवणात की नवीन काय, मग परत तेच पदार्थ. तर मुलांना आजपर्यंत त्याच्यामधून बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, अंजीर
म्हणजे जे ते मागतील खरं म्हणजे आयुष्यामध्ये काही नाही तर ते बघितले पण हो, नसतील. पहिल्यांदाच बघितले. पहिल्यांदाच चव मी घेतली असेल 50 त्याची. वर्षापर्यंत हे पदार्थ बघितले नव्हते. हो. जर्दाळू पिस्ते हे सरांनी तिथं आणल्यावर मला सुद्धा माहित झालं. बरोबर. तर नेहमीच चिक्की किंवा आपण काहीतरी करतो हो. आणि त्यामुळे मुलांच्या ज्या आरोग्यविषयक गरजा आहेत त्याही पूर्ण होतात. पण या ज्या सवयी आहेत सर, म्हणजे कचरा टाकायचा नाही कुठेही, किंवा कुठेही पुस्तकं फेकून दिली आहेत, किंवा दप्तर तुटकं आहे, किंवा मुलं खोड्या करणारी असतात, काही वेळा मारामाऱ्या असतात, तर शिस्त लावणं हा एक शिक्षकाचा एक फार मोठा कामाचा भाग असतो. तर मुलांमध्ये शिस्त, स्वयंशिस्त, किंवा त्यांनी आपल्या स्वतःच्या कडे लक्ष देणं, चालणं बोलणं असेल, किंवा आपण एटिकेट्स म्हणतो, मॅनर्स म्हणतो, तर हे थोडंसं व्यक्तिमत्व विकासासाठी फार आवश्यक असतं, जे मोठेपणी त्यांना कामाला येतं. तर ती सुरुवात आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेपासूनच होते. तुम्ही त्यासाठी काय काय करत असता? पहा सर, मुलांना शिस्त लावण्यासाठी तर ज्यावेळेस मधली सुट्टी होती त्यावेळेस सगळे शिक्षक एका बाजूला जेवायला बसले. पण सरांनी काय केलं, सर म्हणले आपण काय करू सर, हे मुलं बसलेत का यांच्यातच जेवायला बसू. अरे वा, आणि बरं. अंगत पंगत उपक्रम सुरू केला आणि मुलांबरोबरच जेवायला बसल्यामुळं काय झाले, सगळे मुलं बरोबर जेवायचे आणि तो उपक्रम आपण शिक्षण महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण गाथेला पाठवला आणि तो प्रसिद्धी त्याला पण मिळाली. बरं. अशाच पद्धतीने मग आता शिक्षकच मुलांबरोबर जेवायला बसल्यामुळं मधल्या सुट्टीतल्या खोड्या कमी झाल्या. परंतु ज्यावेळेस मुलांना सकाळी परिपाठ असतो सर, त्या परिपाठामध्ये की अशा खोड्या करणार नाहीत अशा गोष्टी मुलांना सांगत असतात. बरं. त्याच्यातली एक गोष्ट सांगू तुम्हाला. हो, सांगा ना. तर एक गोष्ट आहे, एक भांडकुदळ मुलगी असते. तर तिला आपण काय केलं, ती पहिलीला शाळेत होती, ती काय करायची, कोणाला तरी चिमटा घ्यायची, कोणाची तरी खोड्या करायची, दुसरीला गेली भांडणं करायची, तिसरीला गेली, पुढं काय झालं, तिचं लग्न झालं. पण तिच्या काय खोड्या थांबल्याच नाही. मग ती काय झालं, लग्न झाल्यानंतर ती गावात कोणासंग भांडायची. लोक कंटाळले. गावातल्या लोकांनी एक दिवस सभा बोलवली आणि म्हटले की आता ही सारखी भांडती, हिला काहीतरी बंदोबस्त करावं. मग गावातल्या लोकांनी ठराव केला की तिला दररोज एका घरी भांडायला द्यायचं. मग आता भांडायला चान्स द्यायचा, ती भांडू भांडू एकदम अशी वाळून गेली आणि मग लोक म्हणायचे हो कडकी आली. मग ती काही कारण नसताना भांडायची. एक दिवस त्या बाईने ठरवलं की आपण हिच्या संग भांडायचंच नाही. नेमकं सण होतं त्या दिवशी. ती गेली आणि म्हणली हौसाबाई मला विस्तू द्या. तिने ठरवलं आता हिला जर विस्तू दिला नाही दिला तर भांडण. तिने काय केलं, तव्यावर विस्तू आणला आणि हिने पदर पुढे केला. म्हणले टाक माय पदरात. ती म्हणली पदरात कसं टाकू. ती म्हणली तुझ्या बापाने लुगडे घेतलेले आहे का, जळण तर जळण मा जळण, झालं भांडण सुरू. म्हणजे विनाकारण भांडणं करणार, काहीतरी निमित्त नसताना सुद्धा भांडणं करायची. मग एक दिवस एका बाईचा नंबर आला. त्या बाईला बिचारीला इतकं टेन्शन आलं, तिने डायरेक्ट झोपूनच घेतलं. तिच्याकडे एक तिची बहिणीची मुलगी आलेली होती. ती मुलगी फार हुशार होती. ती म्हणली मावशी तू कमून झोपली. ती म्हणली कडकी येणार आहे आणि ती मला भांडणार आहे. ती म्हणली थांब मी बंदोबस्त करते. म्हणे कस काय, तू फक्त झोपून राह म्हणले आतमध्ये. ती आली ती कडकी. ती म्हणली ती घाबरली. म्हणजे कस काय, म्हणजे तुम्ही भांडायला येणार आहे तिला माहित झालं. म्हणे मग ती काय केले, ती गेली न्हाव्याच्या दुकानात. ती म्हणली कशाला. ती म्हणली ती सगळे केस कापून येणार आहे, चंपी करून येणार आहे आणि तुमचे केस धरणार आहे. ती म्हणली असं आहे का. ही गेली, तिने सगळी चंपी करून आली. म्हणले कुठे आहे का ती आता, तिचं बेतच करते. ती म्हणली ती किराणा दुकानात गेली. ती म्हणली कशाला, ती शेंदूर आणि तेल आणायला गेली. म्हणजे काय ती डोक्याला लावणार आहे. म्हणली तो डोकं सुद्धा हातात येणार नाही तिच्या हातात. ती म्हणली असं आहे का, बर. गेली सगळ्या डोक्याला शेंदूर लावून आली. मग ती कुठे, ती म्हणली आपल्या गावाची जी विहीर आहे का, ते विहिरीत जाऊन बसली. म्हणे कस काय. ती म्हणली तुला घाबरली तितकी. ही गेली, हिने आतमध्ये बघितलं हिचंच प्रतिबिंब आणि तिने काय केलं, म्हणली थांब तू आत जाऊन बसली का, आणि हिने टाकली उडी. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने कडकी मेली. तिने भांडण केलं नाही. आता तुम्ही सुद्धा काय करत जायचं, भांडण करायचे नाही. अशा पद्धतीच्या या बोधकथा खूप महत्वाच्या असतात आणि त्यांना संस्कार देतो. मुलांमध्ये थोडं ती रुजवण होत जाते आणि त्यांना मग कळतं की आपण काय करायला पाहिजे, काय करायला नको, हे फार आवश्यक असतं. सर आपल्याकडे आता इंग्रजी शिक्षणाचं म्हणजे फॅड निघालं आहे. आपण खरं म्हणजे मराठीमध्ये शिकवायला पाहिजे, मातृभाषेमध्ये शिक्षण फार आवश्यक असतं आणि ते उपयुक्त पण असतं. पण आता सगळीकडे खेडेगावांमध्ये पण इंग्रजी शाळा, इंग्लिश मिडियमच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि मग मुलांना ते पालक ज्यांची आर्थिक कुवत आहे ते तिथे टाकतात. आणि मग अनेकांना असं वाटतं की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तेवढा
चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळणार नाही. पण तुम्ही पण मला वाटतं खूप छान मुलांना इंग्रजी पण शिकवत असतात. इंग्रजीचा पाया पण मजबूत होत जातो. काय काय प्रयत्न तुम्ही करता? सर, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तुम्ही म्हटले तसं जे गावाकडचे पण पालकांची अशी मानसिकता झाली की आता आपली मुलं इंग्लिशच्या शाळेत घालायची. हो, परंतु जर शिक्षकांनी ठरवलं तर इंग्रजी माध्यमाची मुलं जिल्हा परिषद शाळेत परत येऊ शकतात. अरे वा, बर बर फक्त बर. शिक्षकांनी त्या पद्धतीने Reverse स्वतः migration ठरवलं आपण पाहिजे. म्हणू. तर तसंच काम आम्ही सर्व शिक्षक करत आहोत. बरोबर. की गेल्या वर्षी सर आमच्या शाळेमध्ये एक इंग्रजी माध्यमातून मुंबईवरून मुलगा आला. हां, त्याच्यानंतर वेगवेगळ्या हायस्कूलमधून पण आमच्या वर्गामध्ये मुलं येत आहेत. मग आम्ही काय करतो, दिवसभर जो काही वेळ आहे या वेळेमध्ये जसं आपल्याला प्राधान्याने कोणतं काम महत्त्वाचं आहे, आपण घरी जसं नियोजन करतो किंवा एखाद्या व्यवसायामध्ये जसं नियोजन करतो, की मग प्राधान्याने या मुलांची गरज काय आहे, पालकांची गरज काय आहे, की पालकांना वाटतंय माझा मुलगा चांगला शिकावा, तो चांगल्या पुढं व्यवसायात नोकरीत जावा, मग त्याच्यासाठी आवश्यक काय आहे, त्याला इंग्रजी गणित चांगलं आलं पाहिजे. मग शिक्षकांनी जर या 2 विषयांकडं विशेष लक्ष दिलं तर पालकांना किंवा मुलांना इंग्रजीच्या शाळा शोधण्याची गरज पडणार नाही. अगदी अगदी. आम्ही त्याच्यासाठी जे काही जिल्हा परिषदेने पण एक उपक्रम राबवलेला आहे सर आमच्याकडं, वी लर्न इंग्लिश. तो 2000 मला वाटतं 14-15ला पण होऊन गेलेला आहे. तो माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली याही वर्षी आम्ही तो राबवला. दररोज एक भाग, त्याचा 84 भाग आहेत आणि एक भाग मुलांना ऐकवतो. जो दिवसभरातला जो वेळ आहे त्याच्यातला जास्तीत जास्त वेळ इंग्रजी आणि गणितासाठी आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. हे 2 विषय जास्त अवघड असतात. मग मोकळ्या वेळेतला असं- असेल हां. किंवा त्याच्यासाठी आम्ही वेळ पडली तर सुट्टीच्या दिवशी पण जादा तास घेतो. बरोबर. म्हणजे या विषयांना तर मुलं आता लिहू शकतात, बोलू शकतात हो, इंग्रजी. नक्की सर. बऱ्याचदा काय होतं की आपण संवाद साधण्यात इंग्रजीमध्ये कमी पडतो. म्हणजे न्यूनगंड असतो, आपल्याला बोलता येईल की नाही, आणि मग बुजतात मुलं. स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडतात कारण नसताना. म्हणजे खरं म्हणजे ते बोलू शकतात. तो सराव घेणं फार आवश्यक असतं. तर मुलांनी इंग्रजीमध्ये बोलावं यासाठी पण मला वाटतं शिक्षकांनी प्रयत्न करायला पाहिजेत. आपण त्यांना काही स्पर्धांच्या माध्यमातून, भाषणाची स्पर्धा असेल, वक्तृत्व आपण म्हणतो, किंवा मग इंग्रजीमध्ये आणखीन काही स्टोरी टेलिंग असेल, असे काही उपक्रम आपण राबवतो. स्टोरी टेलिंग राबवतो. आणि ज्यावेळेस 15 ऑगस्ट 26 जानेवारी असतं हां, हां. त्यावेळेस आपण त्या मुलांना इंग्रजीत भाषण लिहून देतो बरं बरं बरं. आणि मुलं पण इंग्रजीमध्ये भाषण करतात. अरे वा, बरं. आणि हे जे पालकांचा जो प्रश्न आहे सर, ज्यावेळेस पालकांची सभा असेल ना हां. त्यावेळेस मी आवर्जून हा विषय सांगतो त्यांना बरं. की तुम्ही फक्त स्कूल बस गावात येते आणि आपल्या शेजारणीने पोरगा इंग्रजी शाळेत टाकलाय हां. म्हणून तुम्ही टाकू नका. तुम्ही बरं. BA शिकलेले येतं, 12वी शिकलेले येतं, तुम्ही मला फक्त 3रीचं सिविक्सचं पुस्तकातल्या 10 ओळी मराठीत सांगा आणि मग तुम्ही तुमच्या मुलाला खुशाल इंग्लिशमध्ये टाका. आपल्याला त्याला शिकायचंय काय, विषय ज्ञान शिकायचंय, बरोबर. भाषा शिकायची नाही. तुम्ही जर 1ली ते 5वीतच इंग्रजी फाड भाषा यावं असं जर आग्रह धरला तर ते चुकल. भाषा कदाचित तुम्हाला येईल पण विषय ज्ञान येणार नाही. हो. 8वीच्या मुलाला सुद्धा डांबराच्या गोळ्या काय आहे हे मराठीतून सांगता सांगता नाकीनं येतात, त्याला ते इंग्रजीत समजतच नाही. आणि मग जे मूळ संकल्पना ज्या आहेत त्या मुलांच्या दृढ होत नाहीत. आणि आज NCF 2019 मध्ये सुद्धा सगळ्या 1ली ते 5वीच्या मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण द्या, हो. अशा पद्धतीचं पालकांना आपण काय करतो, उद्बोधन करतो की बा 1ली ते 5वीचं शिक्षण हे मातृभाषेतून मिळालं पाहिजे, त्यांना मूळ संकल्पना समजल्या पाहिजेत. आणि याच्यामध्ये तुमची फसगत होईल जर तुम्ही आताच इंग्रजीचा ध्यास घेऊन बसले तर तुमची फसगत होईल. मातृभाषेतून त्याला एकदा सगळ्या संकल्पना समजू द्या, विषय ज्ञान समजू द्या. अशा पद्धतीचे आपण त्यांना उदाहरणं देऊन पालकाचं पण उद्बोधन करतो. आणि जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं इंग्रजीतून शिक्षण मुलांना सध्या मिळत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आता नवीन आलेलं आहे आणि त्यामध्ये शिक्षकांना पण प्रशिक्षण घेणं फार आवश्यक आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवण्याची आपला स्वतःचा पण तो शैक्षणिक दर्जा 50 तास प्रशिक्षण हां. आवश्यक तर आहे. त्यासाठी आता काय काय तुमची प्रक्रिया सुरू झालेली आहे? यामध्ये सर दर महिन्याला एक शिक्षण परिषद असते. हो. त्या शिक्षण परिषदेमध्ये 3 तासाचं प्रशिक्षण दिलं जातं. त्याचप्रमाणे कॉम्प्युटरच्या बाबतीत थिंकिंगसाठी ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जातं. बरं. आणि वेगवेगळे प्रशिक्षणाचं जिल्हा परिषद नियोजन करते. बरं. आणि वैयक्तिक पातळीवर तुम्ही तुमचं अपग्रेडेशन, की मला आता वेगवेगळ्या गोष्टी, कॉम्प्युटर आपल्या लहानपणी फारसं नव्हतं, पण आता त्यातले वेगवेगळे प्रकार असतील किंवा सोशल मीडिया असेल, आता तुम्हाला
कोरोनाच्या काळामध्ये सोशल मीडियाचा पण वापर तुम्ही केला असेल, हो. ऑनलाईन शिक्षण दिलं असेल. गुगल मीट तर शिक्षकांनी पण सतत विद्यार्थी राहायला पाहिजे. म्हणजे विद्यार्थी जसं शिकतात तसं शिक्षकांनी पण आपलं जे कौशल्य आहे, आपल्यातली गुणात्मक वाढ असेल तर त्याकडे पण प्रयत्नपूर्वक लक्ष देणं आवश्यक झालेलं आहे. हा जो आता विनोबा ॲप आहे हे नवीनच, आता पूर्वी अशा पद्धतीचं नव्हतं की शिक्षकांना एक व्यासपीठ आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मग हा जो विनर ऑफ द मंथ नावाचा उपक्रम आहे. तर याविषयी तुम्हाला काय तुमच्या नेहमीच्या शिक्षणामध्ये काही फायदा झालेला दिसतोय? हो सर, नक्कीच फायदा झालेला आहे. त्याचं कारण असं सांगतो सर, जर आपण थोडं पाठीमागे वळून पाहिलं, म्हणजे आपल्या बालपणाकडे गेलो, हां. तर आपण जेव्हा एखादं चांगलं काम केलं आणि कुणीतरी आपल्या पाठीवर शाबासकीची थाप हो, टाकली हो. किंवा आपला कुठं नंबर आला, हम्म. तर तो एक आपल्या पुढच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी तो बरोबर. अनुकूल ठरतो. बरोबर. तसंच हे विनोबा ॲपच्या संदर्भात आमच्या बाबतीत घडून आलेलं आहे की आम्ही अगोदर हे सगळे उपक्रम करायचो आणि आमचे ते वर्गापर्यंतच मर्यादित राहायचे. हां. मग आम्हाला आमचे उपक्रम तर शिक्षकांपर्यंत, समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ आम्हाला विनोबा ॲपने त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं सर. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही हे उपक्रम टाकतो आणि दुसऱ्यांचे पण उपक्रम आम्हाला पाहायला भेटतात. हम्म. हे शेअरिंग फार आवश्यक आहे ना. हो, शेअरिंग फार ते काय आवश्यक आहे. करतात ते आपल्याला कळतं, आपण काय करतो ते त्यांना कळतं आणि त्यातून काहीतरी नव्या गोष्टींची पेरणी होते. हो हो म्हणजे मी पण काहीतरी करेन, तर याची सुरुवात या ॲपमुळे आता झाली. झालेली आहे. सर, तुम्ही दोघांनी पण बऱ्याचदा विनर ऑफ द मंथ हा सन्मान मिळवलेला आहे. तुम्ही क्लिप्स करत असाल, काय काय तुम्ही या ॲपवर टाकलेलं आहे? हे जे विनोबा ॲप आहे ना, हां. तर ह्या विनोबा ॲपचे माझे गुरु बडे सर आहेत. बरं. त्यांनी काय केलं, मी एक परिपाठात एक ऍक्टिव्हिटी घेतो, बरं. इंग्लिशची एक कविता. परिपाठ म्हणजे आपण शाळेची सुरुवात करतो सकाळी, Assembly, हा. तेव्हा आपण मी प्रार्थना आणि बाकीच्या हो, गोष्टी पण त्यात. त्यावेळेस काय करत होतो, एक इंग्लिशची ऍक्टिव्हिटी घेत होतो हा. आणि सरांनी काय केलं, माझ्या नकळत त्याचा व्हिडिओ बनवला. बरं. आणि व्हिडिओ बनवल्यानंतर मला म्हणले, सर हवा की हा तुमचा व्हिडिओ झाला आणि आता आपण हा विनोबा ॲपला पाठवू. हम्म. त्यावेळेस मी म्हणलं, बरं, पाठवायचं तर पाठवा. आणि ते पाठवल्यानंतर त्याला भरपूर लाईक झाले. हम्म. आणि ते मला ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्यांनी फोन केला, म्हणे सर तुम्ही फार भारी कृतीयुक्त गीत घेतलेलं आहे. आणि नंतर नंतर काय झालं, ते सरांचा आणि माझा ते एकाच महिन्यामध्ये मंथ ऑफ पोस्टला नाव आलं. बरोबर. आणि ज्यावेळेस मंथ ऑफ पोस्टला नाव आलं, ते सगळे सोशल मीडियावर गेल्यानंतर सगळ्या शिक्षकांचे, आमच्या अधिकाऱ्यांचे फोन आले. काही विद्यार्थ्यांनी पण पाहिलं, ते म्हणे सर तुमचा फोटो आला, आम्ही पाहिला व्हॉट्सअपला. अरे वा. आणि मग ते आम्हाला त्याची आवड झाली. हा. आणि मग आम्ही बाकीचे शिक्षक काय करतात आणि आमचं बघून काही दुसऱ्या शिक्षकांनी सुद्धा विनोबावर पोस्ट टाकणे किंवा यांनी कोणत्या कृती घेतलेल्या आहेत त्या कृती, एक जणांनी तर मला फोन करून सांगितलं, सर तेवढं तुम्ही काय करा, ते गाणं एकदा लिहून द्या बरं. की मुलांना आहे का फार उपयुक्त असं तुमची पोस्ट आहे. अशा पद्धतीने आम्ही त्याच्यामध्ये काम करत गेलो आणि आमचं सगळं संग्रह, आपण काय काय कृती केलेल्या आहेत त्या सगळ्या कृती त्या विनोबा ॲपने एकत्र करून घेतलेल्या आहेत. बडे सर, तुम्ही कसं काय शिकलात हे सगळं क्लिप बनवण्याचं वगैरे? हा खूप छान प्रश्न आहे सर. 2019 साली जेव्हा म्हणजे आपल्या म्हणजे जगावरच महामारी आली, हो हो. म्हणजे कोरोना रूपी तो एक म्हणजे फार मोठा भस्मासूर आपल्या सगळ्यांना वेठीस धरलं त्यांनी आणि शाळा बंद पडल्या होत्या. आणि त्या शाळा बंद पडल्यानंतर जिल्हा परिषदेने, शासनाने ठरवलं की आता शाळा बंद आहेत पण शिक्षण बंद पडू द्यायचं नाही. हां. मग याच्यासाठी आपल्याला काय करता येईल? मग त्यांच्या मार्फत जे परिपत्रक निघाले की तुम्ही शिक्षण चालू ठेवा. मग आमचे केंद्रप्रमुख बागडे सर होते त्यावेळेस, ते आले आणि त्यांनी सहज प्रत्येक वर्गात आम्हाला शिक्षकांच्या भेटी घेतल्या. कोरोना असल्यामुळं विद्यार्थी नव्हते, पण आम्ही एक दिवसाआड आम्हाला ड्युटी होती. हां. मग तुम्ही कसं शिकवता ऑनलाईन? मला ते म्हटले तुम्ही ते गुगल मीट वगैरे काही ते घेता का नाही? त्यावेळेस मला शून्य येत होतं याच्यातलं काही. गुगल मीट हे नाव मी पहिल्यांदा त्यांच्या तोंडून ऐकलं. आणि मग मला त्या दिवशी असं जाणवलं की आता आपण याच्यामध्ये मागे पडायला नको. मग मी त्याच्यामध्ये पुढे जाण्यासाठी प्रशिक्षण घेतल्याशिवाय पुढे जात नाही. प्रशिक्षण कोणाकडून घ्यायचं, कारण तो कुठं जाऊन प्रशिक्षण घेण्याचा काळ नव्हता. मग जे मित्र याच्यामध्ये काम करत होते ते माझ्यापेक्षा 20-20 वर्षांनी लहान होते. त्यांना मी फोन करायचो की तुम्ही हा व्हिडिओ कसे बनवता, त्याचं वरचं पेज कसं बनवता, ते नावं कुठून घेता, कसे फिरवता, हे मला काहीच माहीत नव्हतं. परंतु मी फोन करून विचारून घ्यायचं. मग ते ॲप सांगायचे आणि त्याच्यामधून मला ती आवड निर्माण झाली. बरोबर. आणि त्याच काळामध्ये विनोबा ॲप येण्याच्या अगोदर आपल्या जिल्हा परिषदेने व्हीस्कूल नावाचे एक ॲपशी म्हणजे करार केलेला होता
की बंद शाळा असताना मुलांना ॲपवरती शिक्षण देण्यासाठी. बर. आणि त्याच्यासाठी 8वीचे सिलेबस आमच्या पाथर्डी तालुक्यासाठी 8वीचा समाज अभ्यास हा विषय दिला की समाज अभ्यासवर मग पाथर्डीमधले जे 8वीला शिकवणारे सगळे समाज अभ्यास विषयाचे शिक्षक एकत्र बोलवले. आणि मला एक मॅसेज आला त्या दिवशी, कारण प्राथमिक शाळा म्हटल्यावर फक्त 8वीची माझीच होती, बाकीचे सगळे हायस्कूलचे 50 लोक आलेले होते. आणि मला पण आदल्या दिवशी रात्री साहेबांनी मेसेज टाकला की तुम्ही असं असं काम करू शकता का. मी म्हटलं मला येत काही नाहीये, परंतु मला शिकण्याची इच्छा आहे. बरोबर, ते फार महत्वाचं असतं. मग ते म्हटले तुम्ही अवश्य उद्या. आणि मग मीटिंगमध्ये आम्हाला 2-2 घटक वाटून दिले, म्हणजे साधारण 50-52 घटक होते, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र 8वीचे. त्याच्यामध्ये 2 घटक माझ्या वाट्याला आले. सर मी 2-3 दिवशीच ते शाळेमध्ये गेल्यानंतर त्याचे व्हिडिओ बनवले आणि त्यांना पाठवून दिले. दिवाळीची सुट्टी लागायच्या अगोदर पाठवले आणि दिवाळीच्या सुट्टीत त्यांनी ते पब्लिश केले. पब्लिश केल्यानंतर मला मुलांचे फोन आले, शिक्षकांचे फोन आले की सर तुम्ही व्हिस्कूलवरती दिसायला लागले. मग तो आनंद त्या ठिकाणी मला खूप मिळाला. आणि मग पुढं असं झालं की जे आता मी इथं कुणाला कमी मला लेखायचं नाही, परंतु बाकीचे जे घटक इतरांना दिलेले होते ते त्यांना काही त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे किंवा आवड नसल्यामुळे ते पूर्ण झाले नाही. मग एक एक करत मग मी साहेबांना विचारायचो मग हा घटक करू का, ते म्हणले करा ना. मग असे करत करत मिळत गेला. मी 32 घटकावर व्हिडिओ केले. अरे वा. आणि ते माझे व्हिडिओ 250+ व्हिडिओ झाले. बरोबर. आज व्हिस्कूलवर ॲपवरती आपण जर NMMS साठीचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये समाज अभ्यास, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र 80% व्हिडिओ मी बनवलेले आहेत. आणि एक वेगळा आनंद मिळाला की आपण एक मोफत शिक्षणासाठी मुलांना उपलब्ध करून द्यायला आपल्या माध्यमातून आपल्याला शक्य झालं. आणि इतरांना शिकवणं हा एक फार मोठा महत्वाचा कामाचा आपला तो भाग समजला पाहिजे. पण त्याची दखल सर शिवसाहेबांनी घेतली आणि यांचा सत्कार केलाय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही व्हिडिओ बनवले. अगदी सर, खरं म्हणजे स्थानिक इतिहास, भूगोल, म्हणजे आपला नगर जिल्ह्याचा इतिहास असेल, भूगोल असेल, पाथर्डीचा परिसर तुमचा असेल, तर हे आता कुठे पाठ्यपुस्तकामध्ये फारसं आता राहिलेलं नाही. पण तुम्ही अशा क्लिप्सच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना हे ज्ञान देऊ शकता आणि त्यातून त्यांची आवड, त्यांचा व्यक्तिमत्व विकास आपण नक्की करू शकतो. तुमच्या दोघांचे आता पुढचे प्लॅन्स काय आहेत, पुढच्या वर्षी किंवा आणखीन काही नवीन काही उपक्रम तुमच्या मनामध्ये आहेत? हे जो भर आहे तो भर स्पर्धा परीक्षेवरच आहे. हो. आता NMSचा आपण अभ्यास घेतो, याच्यानंतर जे आहे त्याचबरोबर 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा आपण अभ्यास घेतो. हो. आणि स्कॉलरशिप परीक्षेबरोबर ज्या ऑफलाईन सराव आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषदेने ऑनलाईन प्रश्नपत्रिकांची पण निर्मिती केलेली आहे. तर त्या ऑनलाईन प्रश्नपत्रिका पण आपण विद्यार्थ्यांकडून सोडून घेतो. पुढच्या वर्षी आणखीन विद्यार्थ्यांच्या विकासासाठी हे जे सगळे जेवढे जास्तीत जास्त उपक्रम राबवता येतील तेवढे उपक्रम आपण राबवत असतो. सर या ठिकाणी मला सांगायला आनंद होतो. उर्वरित पुढच्या काळामध्ये काय नियोजन आहे तर माझ्याकडं गेल्या वर्षी जो 6वीचा वर्ग आला सर, त्या वर्गामध्ये की मुलांमध्ये जर आपण पॉवर भरली म्हणजे आत्मविश्वासाची, म्हणजे आत्मविश्वास देणारा कोणीतरी त्यांना भेटला तर मुलं आपण म्हणू ती कृती करायला तयार होतात. याचा अनुभव सरांनी आम्ही गेल्या वर्षी घेतला सर. गेल्या वर्षी ज्या तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा, विविध स्पर्धा झाल्या, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणे नलवडे या ठिकाणचं जे एक नाटिका बसवली होती मी, त्या नाटिकेचा तालुका स्तरावर 2य क्रमांक आला. आणि एका विद्यार्थिनीचं एक वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला, ती तालुक्यामध्ये 1ला क्रमांक आला. गोष्ट सादरीकरणामध्ये तालुक्यामध्ये 2 नंबरला आमचे विद्यार्थी राहिले. म्हणजे असे विविध उपक्रमांची जर रेलचेल आपण विद्यार्थ्यांपुढे उभी केली तर मुलांमध्ये आत्मविश्वास येतो. आणि तुम्ही म्हटले की हे तुम्हाला कसं जमलं, तर मला व्हिडिओ बनवण्यासाठी सर माझ्या वर्गातले विद्यार्थी मदत करतात. आजही माझं ते काम थांबलेलं नाही की मी आठवड्यातून किमान 2 घटकावर व्हिडिओ बनवतो आणि वेगवेगळ्या माध्यमावरती टाकतो. मी काल परवा सर मला आनंद वाटेल की मी 11वीच्या मराठी युवक भारतीमध्ये एका कवितेवर पण एक व्हिडिओ बनवलाय. बरोबर. म्हणजे आठवड्यातून किमान तुम्ही कराल तेवढं कमी आहे खरं. म्हणजे तुम्हाला एवढा मोठा पट आहे तुमच्या समोर की अनेक वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही मुलांपर्यंत हे ज्ञान या ॲपच्या माध्यमातून पोहोचू शकता. हो. आम्ही काय करतो सर, कोणती जर संधी आली का ते सोडत नाहीत. हे फार महत्वाचं सर. अनेकांना असं वाटतं की आता हे आपलं काहीतरी जास्त काम आहे, आपल्या डोक्यावर एक ओझं टाकलेलं आहे आणखीन,
तसं वाटणं हे खरं म्हणजे चुकीचं असतं ना. हो पण शिकायला पाहिजे आपण, ते आव्हान स्वीकारलं पाहिजे, नव्या नव्या गोष्टींसाठी प्रयत्न करत राहिला पाहिजे. ते तुमच्या दोघांच्याकडे हो. खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यावेळेस शिक्षण परिषद असेल ना, त्यावेळेस आम्हाला कोणता विषय देतात आम्ही पाहतो. हा. तर शिक्षण परिषदेत सरांकडे पुस्तक परीक्षण हम्म. आणि मला कोणत्या ना कोणत्या विषयावर मार्गदर्शन असतं. बरोबर. म्हणजे आम्ही त्यांना स्वतःहून सांगतो, सर आम्ही हा विषय घेतो. बरं. आता राज्य सरकारने काय केलेलं आहे, आम्हाला एक व्हिडिओ निर्मितीची स्पर्धा आहे. हम्म, हम्म. आता माझ्याकडे थोडं जरा दुर्लक्ष असतं, पण सर नाही तुम्हाला भाग घ्यायचा आहे. हम्म. मग पहिली दुसरीच्या गटात पण घ्या, तिसरी चौथीच्या गटात पण घ्या. आणि आता पुढं आपल्याला खुलं केलं म्हणले त्यांनी 9वी 10वीच्या गटात. मग सरांनी 11वी 12वीच्या गटात पण भाग घेतला. बरं. मी 10वीच्या गणितावर एक व्हिडिओ बनवला. अरे वा. हा, सरांनी सांगितलं नाही सर तुम्ही आता 9वी 10वी आता हे खालचे गट संपलेत आपले, हम्म. 9वी 10वीच्या गटात पण भाग घ्या. मग अशा पद्धतीने काय करतो आम्ही, जी संधी येईल हो. त्या संधीमध्ये सहभागी होतो. फार फार छान. आणि संधी तर घेतली पाहिजेच, पण त्यातून वेगवेगळे काय म्हणूया पर्याय शोधले पाहिजेत. हो सर, पण याला खर्च पण येत असेल ना तुम्हाला, या क्लिप्स बनवायच्या आहेत, व्हिडिओ बनवायचे आहेत, त्यासाठी वेळ द्यावा लागत असेल. आम्ही ना कोणत्याही पद्धतीचा किती खर्च येऊ, हम्म. तर आम्ही काय करतो की जे आपल्याला सगळं मिळतं ना सर, हे आपलं सगळं एकट्याचं नाहीच आहे. हा. मागच्या वर्षी म्हणजे आता जे मुलं येतं माझ्याकडे, समजा हे जिल्हा परिषद शाळेत राहिलेली सगळे गोरगरिबाचीच मुलं येतं. काही काही मुलांना तर फी घेऊ म्हणजे म्हणूच वाटत नाही, बरोबर. अशा पालकांची मुलं येतं. तर मागच्या वर्षी मी जवळजवळ माझ्या वर्गासाठी 35,000 ते 40,000 रुपये खर्च केले. अरे वा. जेवढ्या तुमचे प्रश्नपत्रिका स्वतःचे पैसे तुम्ही खर्च केले? स्वतःचे माझे बरं. प्रश्नपत्रिका लागले ना, प्रश्नपत्रिकासाठी झेरॉक्स काढून आणणे, त्यांना उत्तरपत्रिका देणे. आणि नंतर काय झालं, जिल्हा परिषदेने सांगितलं की सर मला गट शिक्षण अधिकाऱ्यांनी फोन केला. सर म्हणले तुमची मुलं NMS ला पास झाली ना, तर तुम्हाला आहे ना कोल्हापूरला सहल दिली. हम्म. तर कोल्हापूरला सहलीला घेऊन जा म्हणे मुलं, पण बसचं जे भाडं आहे ते 20,000 अलाउड आहे. आणि बसला चौकशी केली तर 35,000 लागले. मग आणखीन एक शाळा जॉईन केली, ते म्हणे सर आता तुम्ही काय करा, निम्मे पैसे भरा. मग मला 10,000 रुपये त्यांनी टाकले. गट शिक्षण अधिकारी म्हणे सर तुमच्या शाळेला 10,000 रुपये खर्च करावा लागेल. मी वैयक्तिक 10,000 रुपे खर्च सहलीसाठी सुद्धा केला मुलांच्या. आणि मुलांना का कोल्हापूरला पंचमहाभूतावर मोठं प्रदर्शन होतं पहा. बरोबर. तर त्या प्रदर्शन कनेरी मठला प्रदर्शनात मुलं घेऊन गेलो सहलीला. आणि त्यांना सगळा कोल्हापूर परिसर, पन्हाळा, शाहू पॅलेस सगळं दाखवलं. म्हणजे खर्चाच्या बाबतीत आम्ही हायगाई करत नाही. समाजासाठी पण आपला काहीतरी हिस्सा पण दिला पाहिजे. आणि तो कधी वाया जात नाही, तो परतफेड त्याची होते. त्यातून मिळणारा आनंद फार मोठा असतो. तुमच्या दोघांचं, बडे सर आणि धायदडक सर, दोघांचं अभिनंदन. विनोबा ॲपच्या माध्यमातून तुम्ही मानकरी ठरलात त्याबद्दल. आणि या आपल्या रंगलेल्या गप्पांचा समारोप आपण एखाद्या कवितेने करूयात. मगाशी तुम्ही धायदडक सर काहीतरी म्हणालात, कुठली कविता तुम्हाला ती विचारली होती लिहून द्या म्हणून. तर ती कविता म्हणजे ऍक्च्युअली ते ऍक्टिव्हिटी बेस होती. तर ते असं होतं पहा, वेर इज अ थम्किन, वेर इज अ थम्किन, हिअर आय एम, वेर इज अ मिडलमन, वेर इज अ मिडलमन, हिअर आय एम, वेर इज अ रिंगमन, where is a ringman, here I am, where is a little man, where is a little man, here I am, where is a family, where is a family, here I am, how are you today sir, how are you today sir, I am fine, very well, thank you, very well, thank you. हे तुमच्या हावभावातून तुम्ही इंग्रजी मुलांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करता आणि फार छान उपक्रम आहे. समोर असल्यानंतर आणि उभं राहिल्यानंतर ते आणखीन फुलून येते आणि मुलांना फार आनंद त्यांचा ओसंडून. तुमच्या दोघांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज इथे स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद सर. मंडळी, दर शनिवारी प्रसारित होणाऱ्या शिक्षणावर आधारित ज्ञानगंगा या शो मध्ये आज आपण ऐकलीत विनोबा ॲप पोस्ट ऑफ दी मंथचे मानकरी ठरलेले पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे नलवडे येथील जिल्हा परिषद शाळेमधील उपक्रमशील शिक्षक
श्री भागीनाथ नामदेव बडे आणि श्री नामदेव तात्याबा धायतडक यांची मुलाखत, त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी ज्ञानगंगा या शो मध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.